नमस्कार, कसे आहात सगळे? मला नक्कीच खात्री आहे की तुम्ही सगळे छानच असणार आहात. आज पुन्हा एकदा तुमच्या समोर आम्ही व्हिडिओ घेऊन येणार आहोत. पण त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आज तुम्हाला घेऊन आलोय गावतळ्यातलं आपलं आई सोळाईच्या मंदिरापाशी. आपण म्हणतो ना की कुठल्याही कार्याची सुरुवात ही त्या भगवंताच्या अधिष्ठानानेच व्हायला पाहिजे. म्हणूनच आपले समर्थ म्हणतात की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयांचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. नमस्कार. आता आपण आलो आहोत ते नक्षत्राच्या साईटवरती. पण सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद, कारण नक्षत्राच्या प्रकल्पाला सुद्धा तुम्ही खूप चांगला प्रतिसाद देताय. आजच्या व्हिडिओमध्ये पण मी दोन संकल्पना मांडणारच आहे. सुरुवातीचा जो आपला व्हिडिओ असणार आहे ज्याच्यामध्ये पूर्वी म्हणजे नक्षत्राच्या खऱ्या प्रकल्पाला सुरुवात झाली ती 2023च्या ऑक्टोबरला आणि आता जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होते. याच्यामध्ये नक्षत्राच्या प्रकल्पाची प्रोग्रेस तर खूपच सुंदर झालेली आहे आणि याचं सर्वस्वी श्रेय आहे ते तुमच्या प्रतिसादामुळेच. आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे ज्याच्यामध्ये आपला जो पूर्वीचा व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये आपला हा जो मागचा बंगला आहे जो अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये होता, आता हा बंगला बऱ्यापैकी पूर्णत्वाला आलेला आहे. पुढच्या 2 महिन्यामध्ये याचं पोझिशन सुद्धा होणार आहे आणि आता हा बंगला जसा फिनिशिंग टचला आहे त्याच बंगल्याचं मी आज तुम्हाला एक एक्सप्लेनेशन देणार आहे. हा असणार आहे हा आपला पहिला व्हिडिओ आणि दुसरी संकल्पना सुद्धा तुमच्या समोर मांडणारच आहे मी. चला तर मग पाहूया बंगला, या माझ्याबरोबर. आपल्या या बंगल्याची सुरुवात म्हणजे नक्षत्राच्या बंगल्याची सुरुवात सुद्धा वरांड्यातनं होते. आपले प्रत्येक बंगले जे आहेत म्हणजे आजपर्यंत केलेले सगळ्या बंगल्यांची सुरुवात ही वरांड्यातनंच होते. याचं कारण की पूर्वी आपल्याकडे पडवी हा कन्सेप्ट होता कोकणामध्ये, पण आता जसं जसं मॉडर्नायझेशन आलं तसं तसं आपण त्याला वरांड्याचं रूप दिलं. हा वरांडा प्रशस्त असा वरांडा आहे. याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन्स पण केलेली आहेत. हा बंगला आमचे खूप चांगले मित्र डॉक्टर आहेत ज्यांचा हा बंगला आहे. रादर आता ते आमचे मित्र नाहीत, एक फॅमिली मेंबरच झालेले आहेत. या बंगल्याची जी सुरुवात जसं वरांड्यातनं होते तसं आतमध्ये आपण पाहूया हा बंगला कसा आहे तो. या माझ्या बंगल्याच्या आतमध्ये आल्यानंतर प्रशस्त असा हॉल आहे. सुरुवातीला जो व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये हा बंगला अंडर कन्स्ट्रक्शन होता, पण आता या बंगल्याचं फ्लोरिंग पण झालेलं आहे, वरचं फॉल सिलिंग सुद्धा झालेलं आहे. बऱ्यापैकी हा बंगला पूर्णत्वाला येतोय. या बंगल्याला क्रॉस व्हेंटिलेशन आहे म्हणजे मेन डोर आहेच आणि त्याचबरोबर मोठ्या विंडोज आहेत. या विंडोज मध्ये तुम्ही बसू सुद्धा शकता, खूप छान प्रकारे गप्पा मारू शकता. अशी ही विंडोची मोठी साईज आहे, त्याच्यामुळे हवा खूप छान खेळती राहते. याच्यामध्ये एक मॉडिफिकेशन केलेलं आहे ते म्हणजे किचन जो पोर्शन होता तो किचन पोर्शन नाही घेतलेला, त्याच्यामुळे हॉल आणि डायनिंग असं या ठिकाणी एकत्र होतं, त्याच्यामुळे हॉल प्रशस्त हॉल झालेला आहे. मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं की या बंगल्याचं हॉल आणि किचन असं एकत्र केल्यामुळे मोठा असा हॉल होतोय, पण प्रत्यक्षात याचं किचन कुठे आहे हे तुम्ही नक्कीच विचाराल. या बंगल्यातनं ज्याला आपण बाहेर येतो म्हणजे एक मोठं असं डोर दिलेलं आहे, फ्रेंच डोर आहे, त्याच्यातनं बाहेर आल्यानंतर एक स्पिल आउट एरिया आहे. नक्षत्रामध्ये आपण जवळपास सगळ्या बंगल्यांकरता हा स्पिल आउट एरिया दिलेला आहे, पण याच्यामध्ये आपण खास डॉक्टरांनी कस्टमायझेशन करून घेतलेलं आहे आणि ते महत्वाचं म्हणजे इथून ह्या स्पिल आउट एरियामधनं तुम्ही आतमध्ये आलात की एक सर्व्हंट क्वार्टर केलेलं आहे आणि हे जे सर्व्हंट क्वार्टर आहे याच्याच मध्ये हे किचन आहे. त्याच्यामुळे इथेच या किचन मध्ये सगळा स्वयंपाक तयार होईल आणि त्याप्रमाणे इकडनं तो सर्व केला जाईल. तर अशी ही खास वेगळी खासियत म्हणजे वेगळं कस्टमायझेशन खास डॉक्टरांनी करून घेतलेलं आहे नक्षत्रकरता, जे नक्कीच आपल्या सगळ्यांकरता एक अट्रॅक्शन असणार आहे. म्हणजे ज्यांचा प्लॉट मोठा असेल त्यांना ही निश्चितच एक वेगळ्या प्रकारची संधी उपलब्ध होऊ शकते. इथून आपण या बंगल्यामध्ये थोडं पुढे गेलं तर बेडरूमची सुरुवात होते. या ठिकाणी आतमध्ये आलात की एक प्रशस्त अशी बेडरूम आहे. बेडरूमला सुद्धा मोठी विंडो आहे आणि त्याच्यामुळे हवा खूप छान खेळती राहते आणि ह्या बेडरूमला एक अटॅच टॉयलेट सुद्धा आहे. टॉयलेटचंही बरंच काम झालेलं आहे. हा बंगला अजूनही फिनिशिंग टचला आहे.
अजून 2 महिने जातील या बंगल्याला पोझिशन देण्याकरता. आता आपण अजून एक छोटीशी गोष्ट मला तुम्हाला सांगायची. आपण 2 BHK मध्ये 3 बाथरूम दिलेली आहेत, एक कॉमन टॉयलेट दिलेलं आहे, ज्याच्यामुळे काय होतं की बाहेरची माणसं आली तरी तुमची प्रायव्हसी त्याच्यामध्ये ब्रेक होत नाही. हे बाथरूम नक्कीच ते वापरू शकतात. इथून वर गेलं की वरची बेडरूम पाहू या माझ्याबरोबर. वर जिना चढून आलो की आपल्याला पुन्हा दुसरी बेडरूम आहे. जशी खालची बेडरूम आहे तशीच ही वरची बेडरूम आहे, ज्याला सुद्धा मोठी विंडो आहे, ज्याच्यामुळे हवा खूप चांगली खेळती राहते आणि त्याचबरोबर एक अटॅच टॉयलेट सुद्धा आहे. मी जसं म्हटलं तुम्हाला की नक्षत्र मधला जो 2 BHK बंगला आहे याला सुद्धा आपण 3 टॉयलेट्स दिलेली आहे. वरच्या बेडरूमच्या पॅसेज मधून आपण इथे आलो की एक प्रशस्त असा टेरेस आहे. जवळजवळ 120 स्क्वेअर फुटाचा या बंगल्याना टेरेस आहे. या टेरेसवरती उभं राहिलं की खूप विहंगम असं दृश्य आहे. तुम्ही या ठिकाणी म्हणजे संपूर्ण फॅमिली बसून खूप छान प्रकारे गप्पा मारू शकता. इव्हन संध्याकाळचं डिनर सुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलं होतं की नक्षत्राचा व्हिडिओ पण 2 संकल्पनेवरती आहे. त्यातली पहिली संकल्पना तर झालीच आणि दुसरी संकल्पना म्हणजे नक्षत्रमधलं सगळ्यात मोठं आकर्षण तो म्हणजे 4 BHK विला. आता आपण ज्या ठिकाणी उभं आहोत असे हे 3 मोठे प्लॉट आहेत, जे 6 गुंठे 7 गुंठे 8 गुंठे असे आपण टोटल 4 विलाज याच्यामध्ये करतोय, ज्याच्यामध्ये 3 विलाज इकडे येणार आहेत आणि 1 विला हा रोडच्या त्या साईडला येणार आहे. 2500 स्क्वेअर फुटाचे प्रशस्त असे 4 BHK विलाज या प्लॉटवरती होणार आहेत, ज्याला स्वतःचा स्विमिंग पूल तर असणारच आहे आणि उत्तम इंटिरियर सहित हे 4 BHK बंगले असणार आहेत. हे बंगले म्हणजे प्रत्यक्षात नक्षत्राचं आकर्षण. ज्या विलासची म्हणजे ज्या बंगलोजची सुरुवात हीच 2 कोटीपासून असणार आहे. संपूर्ण फुल्ली फर्निश असलेले हे बंगले म्हणजे खरंखुरं नक्षत्राचं आकर्षण. हे बंगले कसे होणार आहेत याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे, तेव्हा नक्कीच पहा हे 4 BHK बंगले कसे असणार.
या व्हिडिओमध्ये 2 संकल्पनेवरती तर मी बोललोच आणि आता व्हिडिओच्या शेवटाकडे येतोय. पण काही गोष्टी महत्त्वाच्या तुम्हाला सांगायच्या आहेत, त्या म्हणजे नक्षत्रामधलं असलेलं अजून एक मोठं आकर्षण म्हणजे त्याचं नक्षत्रा स्वरूप असलेलं गार्डन म्हणजेच बगीचा. त्याच्यामध्ये असलेल्या बऱ्याच फॅसिलिटीज तर आहेतच, म्हणजे अगदी क्लब हाऊस आहे, कॉमन स्विमिंग पूल आहे, मुलांना खेळणाऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला ती नमूद करायची आहे, ते म्हणजे याचं ट्रॅडिशनल आर्किटेक्चर. तुम्ही बंगल्यामध्ये पाहालच की हे संपूर्ण बंगले हे मॉडर्न फॅसिलिटीज तर आहेतच, पण त्याचबरोबर ट्रॅडिशनल आर्किटेक्चरलचा एक वेगळा आविष्कार आहे. तेव्हा नक्षत्र प्रकल्पाला आपण आवर्जून भेट द्या. धन्यवाद.